वाटतच नाही. कस काय वाटत नाही? नाव ठेवायला लावले का? हर्षद मध्ये जास्त जीव गुंततो, माझा जीव कमीच गुंततो. मला वाटलं तुझा माझा जीव गुंततो, बट मम्मीचा आहे ना माझा जीवच गुंतत नाही. आरोहीचे माझे ना या ठिकाणी भांडणं चालू आहे. भांडणं कशाहून चालू आहे माहिती का? मी कंडिशनर नाही लावत, तुमच्याच बाथरूम मध्ये ठेवा. हा, मी फक्त फेस वॉश वापरतो. मी ना लवकर जे घर सोडून ना चालल्या जाणार कुठेतरी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. माझा लुक बघताय तुम्ही, खूप जास्त वेगळा झालेला आहे. केस पण वाढले, दाढी वाढलेली, त्याच्यामुळे मी खूपच जास्त वेगळा दिसतोय. त्यात हा चष्मा लावलेला आहे. तर आता आहे ना मी थोडासा लुक चेंज करण्यासाठी चाललेलो आहे प्रोझोन मॉलला. मला पहिले तर हेअर कट करायचा आहे, मग दाढी करून घेऊ आणि आरोहीला आहे ना थोडीफार घरासाठी शॉपिंग पण करायची, तर शॉपिंग पण करून घेऊ. आणि आज संडे तर हर्षद पण घरी आहे, सो हर्षदला पण सोबत घेऊन जाऊ. तर आता मी खाली आलेलो आहे आणि हर्षद आणि मम्मी ना या ठिकाणी टीव्ही बघताय. चल आपल्याला बाहेर जायचंय प्रोझोन मॉलला. यायचं तुला? पॅन्ट बदल पहिले. तिथे एक पॅन्ट घालतोय किती दिवसापासून, चेंज करते पहिले. तर आता या ठिकाणी माझं जेवण पण झालेलं आहे आणि हर्षदला सोबत घेऊन आहे ना मी निघालोय प्रोझोनला जाण्यासाठी. बट मला आहे ना आरोहीला पण पिकअप करायचंय, आरोहीला पण सोबत घेऊन जाऊ. सो आता आहे ना मी आरोहीकडे चाललोय आणि आरोही आहे ना सध्या आपलं सगळं ऑनलाईन ऑर्डरचं काम बघतीये. आणि आज आहे ना सुट्टी असल्यामुळे हर्षदची तर मज्जाच मज्जा आहे, माझ्यासोबत फिरायला भेटतंय. ते पण थार मध्ये मजा येते समोर बसून. तर या ठिकाणी ना आरोही पण आलेली माझ्यासोबत रडून पडून. तूच मला बोलला चल माझ्यासोबत, प्लीज प्लीज चल माझ्यासोबत. तसं काही नाहीये, थांब तू. नाही थांब, तुझ्यासोबत नाही थांबू शकते तू. नसेल यायचं तर थांबून जा. आता तू एवढा रडला पडला आणि मग मला चांगलं वाटेल का मी जर तुझ्यासोबत नाही आले तर, म्हणून येते मी. काही पण भामटी म्हणे मला घरासाठी थोडं सामान घ्यायचंय म्हणे, मला पण येऊ दे म्हणून घेऊन चाललोय तुला. तू बोलला मला चल 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 प्लीज चल माझ्यासोबत, कोणीच नाही राहणार मग तिथं, प्लीज माझ्यासोबत हेअरकट होतं मला हर्षद सोबत. तूच म्हटलं मला म्हणून मी येते, नाही तर मी आले पण नसते. आणि माझा आहे ना आता लुक बघा ना कसं झालेला आहे, वेगळाच झालेला आहे. अरे मिथून नाही का, मिथून चक्रवर्ती वरतीच आहे का, मिथून चक्रवर्ती. हा त्यांच्यासारखा दिसतोय तू. नाही बट आता मी इथून तिथून चेंज होऊन येणार आहे. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि आरोही आहे ना 5-5 मिनिटाला आरशामध्ये बघतीये. अरे यार मी सकाळपासून गोडाऊनला होते, माझा अवतार असा घाण झालेला आहे, तू मस्त हिरो सारखा बनून आलेला आहे. मी हिरो सारखा हर्षद? मी हिरो सारखा दिसतोय का? मग मस्त ब्लॅक घालून आलेला आहे. उलट मला मिले का दिसतोय. आरोही तुझं रांगोळ केली नसेल तिकडे करून घे, इकडे पाणी मारताय. हा ना, इतकी गरमी होऊ लागली असं वाटतंय मस्त थंड पाणी अंगावर टाकायला. गरमी होतीये? हा मग किती गरमी होती. मला थंडी असते. तुला गरमी कसं काय होती पण? खूप गरमी होते मला असं एकदम आतून अशी उष्णता निघते माझ्या अंगातून. आपली गाडी बघ ना किती छान दिसते इथून. या मॉलला मला फक्त संडेलाच गर्दी दिसते. आज संडे म्हणून तरी क्राऊड आहे, नाही तर कोणीच नसतं. आपण आता लास्ट टाइम आलो होतो तेव्हा कोणीच नव्हतं ना. कोणीच नव्हते, म्हणजे इतकं शांतता होते, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता. तर आता आहे ना मी जास्त सलून मध्ये आलेलो आहे. आता मस्तपैकी हेअर कट करून घेऊ आणि दाढी पण पूर्ण गायब करून टाकू. तर आता आहे ना पहिले ना आपण मस्तपैकी हेअर वॉश करून घेऊ. माझा हेअरकट चालूच आहे आणि बाजूला आहे ना आता हर्षद पण हेअरकट करायला बसलेला आहे. साधा करायचंय बरं का, सिम्पल. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats. तर काही या ठिकाणी ना माझा कम्प्लीट लुक चेंज झालेला आहे भाऊ. मी आलो तेव्हा ना लय वैतागल्यासारखा दिसत होतो, बट आता आहे ना आपल्या भाऊने मस्तपैकी लुक चेंज करून दिलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा आपल्या जाज द सलूनला. प्रोझोन मॉललाच आहे आणि जाज द सलून एकदम फेमस आहे ना. जाज द सलून पेक्षा आमचे रवी भाऊ जास्त फेमस आहे, एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्ही पण जेवढे पण ऋषी भाऊचे, आरोही दिदी जेवढे पण फॅन फॉलोअर्स आहेत तेवढे सगळ्यांनी जाज द सलूनला व्हिजिट करा. आणि डिस्काउंट आहे, माझं नाव सांगितलं तर एकदम 100% डिस्काउंट करून देतो बस तुम्हाला. रवी भाऊ एक काम करा, हर्षदला नाही तर कामाला ठेवून घ्या. अरे हर्षद तर डायरेक्ट मालक आहे ना. आहे की नाही? थांबतो कर मग इथं. कोणाचं बघा. 2 मिनिटं थांबून लगेच पळतील माझ्या मागे शॉपिंगला. कसा हेअरकट करायचा मस्त दिसतोय पण हर्षद पण. रवी तू किती वेट केला माझ्यासाठी? किती वाट बघितली रे मी. मला वाटलं आता होईल तेव्हा होईल. तुझं चालूच आहे, एकावर एक. पण आता जरा चांगला दिसत बरं वाटतंय. तर आता फायनली आम्ही आता शॉपिंग करायला जाणार आहे. आता आरोही आणि हर्षद खूप जास्त खुश होणार आहे. बरं मला सांग, मी जर इतका वेळ लावला असता तर तू बसला असता का मला बघत? ते पण असा नाही, मी पळून गेलो असतो, पण तू कंटिन्यू मलाच बघत होती ना. मोबाईल खेळला ना काही, माझ्याकडेच बघत बसली. मला लय बोर होते यार मोबाईल बघायला, म्हणून ना मी
ऑब्झर्व करत होते काय 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 कसं कसं. आणि तिथे लेडीजचे पण हेअरकट चालू होते ना, मग मी विचार करत होते की मी नेक्स्ट टाइम कोणता हेअरकट करा. तू सलून मध्ये गेला तो म्हातारा होऊन गेला आणि आला ना आता यंग होऊन आला. हा आता मी आता तरुण झालोय. पहिले म्हातारा होतो. नाही म्हणजे काळा असं वेगळंच दिसत होतं. तुझा अरे. काळा बनला. हो काढला टाकू त्याला. काळा होतो मी. हा, काळा होता. काळा होतो मी. याला सोडून दे ना. काळा होता. चल आपण हो, टाटा. इथे ते फिश तर नाही आहे, नाही त्याचं तोंड आहे ना, त्या फिशच्या टँक मध्येच बुडवला असतात. तर आता ना आम्ही मम्मीला फोन केलेला आहे. काय आणायचं म्हणे का? भांड्याची साबण. भांड्याची साबण. तुला काय घ्यायचं हर्षद? मला काहीच नाही. साबण घ्यायची ना तुम्हाला? हा हा साबण घ्यायचे राईट. चल काय घ्यायला लावलंय मम्मीने? डाळ घ्यायची, डाळ कोणती डाळ? मुगाची डाळ. बघा मग ही का? ही सोयाबीन आहे. सोयाबीन येणार आहे. मूग डाळ सुट्टी नाही घेते का? नाही असं पॅकेटच घेतलं डायरेक्ट. आता आहे ना आरोही आणि हर्षद इतकं आठवायचा प्रयत्न करताय की कुठं पैसे घालता येईल आणि कोणती गोष्ट घेता येईल. तर हर्षद या ठिकाणी आता बास्केट घेऊन आलेला आहे. तर मला आहे ना सोयाबीन खूप जास्त आवडते, तर आपण आहे ना आता सोयाबीन घेऊ. आपण ना सोयाबीनचे पंचुलियन बनवू. पन्नी घे पन्नी. एवढी बस ना. एवढं मोठं कुठं आणली तू? एवढं काही. किती मोठी ट्रॉली हर्षदी, याच्यात तर तू झोपशी लाग का? हो, एवढंच मोठं इथं सगळं. सर पै पै चाला, थोडे कष्ट घ्या. आता आम्ही सोप पण घेतलेली. कुठली कुठली घेतली आहे? मेडिमिक्स घेतली आणि एक पिअर्स घेतली. मेडिमिक्स कोणासाठी यांच्यासाठी आणि पिअर्स? माझ्यासाठी. मॅडम भेटतंय का जे पाहिजे ते? भांडे घिसने का साबन ले रहे हम. तो नहीं मिला क्या? अरे आजपासून है ना हम हिंदी में बात करेंगे थोड़ा थोड़ा. तुम्हारी हिंदी अगर मैंने सुनी ना तो मेरी हिंदी भी पिघल जाती है. पिघल जाती है हाँ, या पांगड़ी हो जाती है? पांगड़ी हो जाती है. प्रीतम हम हिंदी में बात करें क्या? एक जण हिंदीमध्ये बोलत आहे. तू पण बोल बर का हिंदी मध्ये. मला नाही जमत ना. हर्षद हिंदी में बात करो. हाँ हिंदी में बात करता. हाँ बोल ना फिर कुछ. अब हम शॉपिंग करने के लिए आए हैं और अभी हमने वो विम लिया है भांडे घासने का. तू बोल रहे. हम आए थे इधर प्रोजन में तो इधर इतना सामान लिया. मेरे को नहीं आती हिंदी, थोड़ी थोड़ी आती है. आधी मराठी और आधी हिंदी. आणि हे जे दिसतंय ना हे माझं फेवरेट सेक्शन आहे. तुला पण आवडतं का गाड्या? भारी आवडते मला बघायला. हर्षद तुला? यस. फायनली हेअर कट पण झाला, सगळी खरेदी पण झालेली आहे. ए माकड चाळे नाक करू. आणि आम्ही स्पेशली भांडे घासायचे साबणासाठी आलो होतो. नाही ग, मग सोप घ्यायची होती. कशाची सोप? सोप अंग घासायची साबण. की नाही आम्हाला तर भांडे घासायची साबणच घ्यायची होती. आणि आज आहे ना आमच्या घरी काहीतरी स्पेशल खायला बनणार आहे. हो ना ग? कोण म्हटलं? तू म्हणली ना. मी कधी म्हटले? तू तर म्हणे आता एवढं घेतलंय म्हणे काहीतरी स्पेशल खाऊ घालते म्हणे तुला. तिच्यात बनायसारखं काहीच नाही घेतलं ना आपण. ते नूडल्स नाही घेतले का? नूडल्स काय जेवण म्हणून खाणार आहे का तुम्ही? हो हो. वहीच खाणे का हमको. नाही नाही हो ग. अनहेल्दी असतो ऋषी ते. ऑन नसतं ते, अनहेल्दी असतं ते. ऑन बोलली तू. थाररॉक्सची जी फिलिंग आहे ना, मी एक अनुभव घेतला. हिला डे पेक्षा आहे ना नाईटला चालवायला खूप जास्त मजा येते. असं सगळ्या गाड्या असं छोट्या छोट्या वाटायला लागतात, असं वाटतं थाररॉक्सलाच मोठी गाडी आहे. आणि आज तर आम्ही या गाडीचं इतकं ऑफ रोड टेस्ट केलं, इतकं ऑफ रोड टेस्ट केलं. खरे हर्षद? आम्हाला काही वाटलं पण नाही, एवढे मोठे मोठे खड्डे पण काही वाटतच नव्हतं. कुठे गेले पण तुम्ही? आम्ही आपला तो मधला रस्ता नाही का गिरणी पासून येतो, हा, 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 हा. ते गाईंचा गोठा वगैरे, हा. तिथून आणली आम्ही गाडी. माहितीये? बापरे तो किती घाण रोड आहे. यस त्या रोडने आणली. एकदम भारी मज्जा आली. डायरेक्ट तुफान काहीच मज्जा. वाटतच नाही लगे, असं वाटतंय सरळ रोडवर चालतोय. तर जसं आम्ही सोसायटीमध्ये एंटर झालो ना, आमच्या सोसायटीतली बच्चे कंपनी म्हणे की आम्हाला राऊंड मारायचा आहे म्हणे. कोणत्या गाडीत? ओरडू नका, किती आवाज आहे. कुठे जायचं राऊंड मारायला? आपल्या गार्डन मध्ये मारू. स्कूल सोडून देशील का बर? एक दिवस सोडून देशील का? फिरायला जायचं तेव्हा. बच्चे कंपनीला मस्तपैकी राऊंड पण मारून आणलेला आहे आपल्या थार मध्ये. आणि आता आहे ना आम्ही गाडी पण मध्ये लावलेली आहे. आणि गाडीला काय लटकवलंय प्रीतम? नाही, ते गाडी समोर लावते ना, तिला तिथं पहिले तिड लावून देतो ती गाडी. चला वरती. भाषेत गोडवा आहे तुझ्या भावा. आरोही उद्या तुला एक काम आहे. हा. एवढी थार पुसून काढायची. मायरा बाय. थार आहे ना आज बाहेर काढली ना तर तिच्यावर सगळी धूळच जमलेली आहे. अशात एक काम कर, उद्या ना थार तूच पुसून काढ. पण मी उद्या शाळेत जाणार आहे. आल्यावर तर पुसू शकतो ना. आल्यावर अभ्यास आहे. आज आता नाही करत अभ्यास. आज बरं म्हटलं नाही की दादा मला नको नेऊ फिरायला, मी अभ्यास करतो. आज ब्लॉग मध्ये तू किती वेळेस ओरडला माझ्यावर. आज पूर्ण दिवस तू 1 मिनिट पण अभ्यास नाही केलाय. तुला थोडीशी वाटते? काय? जनाची नाही तर मनाची लाज वाटते का? थोडी वाटते.
आज काय काल शाळेतून आल्यापासून तू अभ्यास काय पुस्तक पण ओपन नाही केलेलं आहे. काल केलं ना ओपन, काही नव्हतं केलं, शाळेतच केलं होतं फक्त. मम्मी मी कसा दिसतोय? लुक चेंज केला मी. पाहून घे एकदा, बारीक पाहून घे मला. कटिंग केलेली तू वाटतच नाही. कस काय वाटत नाही? केस फक्त उभे केले बाबा ते. मी आणि हर्षदनी हर्षदनी केली नाही, काय ठेवलं ते ठेवलं झाडू मारायला. मग? बरं कसं वाटतंय माझं नवीन लुक ते सांग. केस उभे केले, cutting सांग ना, मी केली. कसं छान तुला दिसतं. नाव ठेवायला लावले का? नाव ठेवत राहते मला नाव नुसती. थोडी ठेवलं रे, तू विचारलं मला cutting केली, cutting नाही केली, दाढी केली. हर्षदने केली बघितलं का? असं राहतं माहिती का भेदभाव. हर्षद मध्ये जास्त जीव गुंततो, माझा जीव कमीच गुंततो. जीव गुताचं काय? केसाचं लगे हर्षदचं कौतुक करते. हा हर्षदने केलेलं वाटतंय कटी, तुझी तुला वाटत केलीच होती. नाही, केलीच नाही खरंच. नोटीस करते तुम्हाला. आई असून आई बारक्यानी नोटीस करत असते आपल्या लेकराला. केस दाढी जेवढा लिहित तुझी आई फक्त उभे केले पाहिजे. जाऊ दे, मला वाटलं तुझा माझा जीव गुंततो, बट मम्मीचा आहे ना माझा जीवच गुंतत नाही ना. लवकर जे घर सोडून ना चालल्या जाणार कुठेतरी. मम्मीचा आहे ना माझा जीवच गुंतत नाही. खरंच जीव गुंतत नाही तुझा. हा कुठं जाणार ते सांग. ते थोडी सांगणार आहे मी. कुठं पण निघून जाईल. ते पण सांग ना, चांगल्या ठिकाणी जर जात असेल तर मग आम्ही पण येतो ना. बेकार तुम्हाला नाही नेणार मी. तुम्हाला बिलकुल नेणार नाही. झाला असेल मटकून तर आता अभ्यास करावं. अभ्यास तर नाही. त्याला म्हटलं मी गाडी पुस म्हटलं उद्या, तर म्हणतो मला अभ्यास आहे. म्हटलं आज नव्हतं का तुला अभ्यास? पण रे अभ्यास कर. चल भाग रे भाग. अयो. तर आहे ना मी तुम्हाला दाखवतो की आपण आहे ना काय काय सामान आणलेलं आहे मॉलवरून. अमोल आणि हर्षदसाठी फेस वॉश आणलेला आहे. अमोल आणि हर्षदसाठी सोप, परत मम्मी पप्पासाठी पण सोप आणलेली आहे. डाळिंबाचा ज्यूस आहे हा. हे नारळ पाणी आहे. ही फ्री भेटलेली साखर आहे. फ्री भेटलेली साखर आहे. त्याच्यानंतर भांडे घासायची साबण आहे. त्याच्यानंतर विमचं लिक्विड आहे. हा चिवडा आहे, मला रात्री भूक लागते म्हणून. आणि आरोईचे त्यांचे नूडल्स आहे. हे बघा. परत एकदा ही माझी ड्रिंक आहे. ही सोयाबीन आहे. ही मूग डाळ आहे. हे पाट घासायचं आहे. हे लाकूड आहे. परत हे नूडल्स आहे. हे काय कसुरी मेथी आहे. हा काजू कतली आहे. ही माझी शोप आहे. ही परत भांडे घासायची साबण आहे. आणि या ठिकाणी एक साबण आहे. तर एवढंच सामान आणलेलं आहे आणि 3,000 बिल झालेलं आहे. आजकाल महागाई जरा जास्त स्पीडमध्ये वाढत चाललेली असं वाटतंय मला. पहिले 3,000 अख्ख्या घराचा किराणा येत होता. एवढी गोणी भरत होती. 1 महिन्याचा किराणा येत होता. आणि आता काहीच येत नाही ना 3-4 हजारात. अरे आणि त्यातल्या त्यात कपडे पण खराब होऊन जाते. तर खूप दिवस झाले ना मी काजू कतलीच खाल्ली नव्हती. तर मला ना अशी क्रेविंग्स होत होती काजू कतली खायची. तर आपण आता काजू कतली खाऊ. पण जे बिकानेरमध्ये भेटतं ना ते जरा भारीच असतं. आम्ही एवढ्या वेळचे तुझ सोबत बसलो तिथं कटिंग करायला, आम्हाला पण दे थोडी थोडी. मग कटिंग करायला बसले माझ्यासोबत तर मग तुला बघत बसले इतका वेळ, कशी मग? नीट करताय की नाही, काय चुकतंय काय पण सांगायला. सांगितलं तर काही नाही तू. मग ते नीटच करत होते ना, पण सांगायची गरज नव्हती पडली त्यांना. त्याला आधीच सांगितलं होतं की त्याची तर आपण आता काजू कतली टेस्ट करू. खूपच छान आहे. नाही, अजिबात नाही. रशीद तर- हर्षद तर देत नाही म्हणजे ती छान नाहीये. त्याला वाटतं यार ना काही खराब वस्तू खाऊ नये. आता गरिबांना पण देऊन टाकतो. घेऊन टाका एक एक. आणि काही जाऊ द्या, मम्मीने ते काही चांगले रिव्ह्यूज दिले नाहीये. बट तुम्ही सांगा. छान आहे ना, छान आहे. नाही 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 नाही. अरे नाही, तू म्हणे मी कटिंग केली का? म्हटलं नाही, केस उभे केले फक्त. मग खरंच का तुम्हाला कधीच कौतुक नाही करत? मग एवढा जुगुत तर पहिलेच म्हणायचं ना, छान दिसतोय बाळा. मी एवढं मोठ्या पाण्याने दाखवतो माहिती. विचार करा, मी एवढं म्हणजे बऱ्यापैकी कमवतो तरी पण मी एवढी गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय काही घेत नाही. आणि तरी पण काय घेतलं का तुम्हाला बिन विचारता? कटिंगचा विषय नाही, कटिंगचा विषय येता. तू पण काय कौतुक म्हटला? करायचं ना मन भरून. Cutting कशी दिसते म्हटलं, छान दिसते, केस उभे केले. मग त्यात काय? काहीच नाही. असं नाही म्हणले छान दिसतोय केस वर केले. मम्मी काय म्हणे, फक्त केसाचं वर केले, कुठं कटिंग केली म्हणे. मग कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी कसं दिसतोय. मला माहिती मी भारी दिसतो, पण तरी पण तुम्ही पण कमेंट करून सांगा. आता तर मम्मीने वेगळाच बहाणा दिला. आईने जर कौतुक केलं ना म्हणे तर पोराला नजर लागत असती म्हणे. मग एक काम कर, मला काळा टिक्का लावित. ए गरीबो, मैंने वो काजू कतली मेरे लिए लाई थी. प्रीतमला दिली का? घेतली का? चांगली का भावा? घ्या अजून एक घे. दर मम्मी काजू कतली काय. आता आहे ना आरोहीच्या माझ्या ना या ठिकाणी भांडणं चालू आहे. आणि भांडणं कशाहून चालू आहे माहिती का? साबण कोण जास्त वापरतं, शॅम्पू. अगं भिकारे, तू जास्त वापरती. किती वापरती? एवढं साबण घासत बस. मला त्याने ना घर सोबत साबण आणला आणि तो काय मला बोलला की फक्त तोंडाला लावायचा. मग मी फक्त तोंडाला जाऊ. अरे मग मी पण फक्त तोंडालाच लावतोय तो साबण माहिती का? तो बॉडी. एका हप्त्यात एवढा साबण संपला कसं? अरे तूच रगड रगड रगडतीये. अरे फक्त तोंडाला लावलं ना भाऊ.
आपण मग तू तोंडाला लय मोठा लावतीये. माझी ड्राय स्किन आहे आणि ना केस पण ड्राय आहे ना, त्याच्यामुळे मी की नाही शॅम्पू पण खूप कमी लावते आणि कंडिशनर तर मला इतका कंटाळा येतो इतकं मध्ये बसायचं, मी कंडिशनर लावतच नाही. काही सांगते बरं का भामटी, इतकी सोप वापरती, इतका शॅम्पू वापरती. आता आहे ना आम्ही काय करणार आहे, प्रत्येकाचे डब्बे आहे ना सेपरेट करणार आहे. घेऊन टाक तुला माझं काय. मी कंडिशनर नाही लावत, तुमच्याच बाथरूम मध्ये ठेवत जा. मला जेव्हा कंडिशनर लावायचं असेल ना तेव्हा मी तिथे येऊन आंघोळ करते, नाही तर आम्हाला कंडिशनर संपून टाकेल सगळं. अरे मी तुझं कंडिशनर पण नाही युज करत, मी माझा सेपरेट शॅम्पू आहे, सेपरेट कंडिशनर आहे, सेपरेट सोप आहे. मी माझ्या हातात लॉकर मध्ये तुला ठीक आहे करते माहिती का, हिचा सोप संपला ना बघ ती डावच मारते दुसऱ्या शॅम्पू आणि सोप. माझ्या पिंक बॉक्स मध्ये साबण आहे, तोच रोज ओला असतो, रोज तू वापरला. अरे मग तो साबण आंघोळ करत असेल, मी नाही आंघोळ करत, सॉरी मी नाही वापरत. तर मम्मी काय म्हणते माहिती का, आपण जसं नवीन घरी शिफ्ट झालोय ना म्हणे, आपण सगळे ना गोरे दिसायला लागलेलो आहे म्हणे. खरंच दिसायला लागली. खरंच हा, तुझा चेहरा खुलला आहे. लाईटचा इफेक्ट येतो. नाही, जर बघितलं तुझ्याच असेल बाबतीत ना, असेल, कारण मी तर कुठं पण सुंदर दिसतो, मी कोणत्या पण कोपऱ्यात जाऊ मी सुंदरच दिसतो. पिकअप करत बसला, D10 लावला, कटिंग केली, दाढी फक्त केली. D10 लावलं, फक्त D10 तुझ्या लावलं. जिंदगीत D10 लावेल नाही आता. अरे बाप 1756 तो एक्सपेरिमेंट करत असते तो अंडावर. घरच्या बनवत बसते. घरी करते मग मी घरच्या मग घरी. करतील ना फेसवर काही का होत नाही, तू एक्सपेरिमेंट करतील ना तर घरी ते शीट मास्क लावून बसतो, रोज शीट मास्क लावून बसतो. रोज. हा, मग माझ्या मेरे पेक्षा जास्त- मेरे मेरे डोके पे हात रख के कसम खाओ की मी रोज सीट मास्क लगाता हूं. माझ्यापेक्षा जास्त इथं लावतो. राहिल्यापासून मी पहिल्यांदा सीट मास्क लावलं. माझ्यापेक्षा जास्त लावतो ना, हा? माझ्यापेक्षा जास्त लावतो ना. अरे पण आज आपण भांडतो काय मला तेच कळत नाहीये. तू माझे शीट मास्क वापरतो, माझं ते फेस मास्क वापरतो, साबण वापरतो, फेस वॉश वापरतो, सगळं वापरतो, सगळं संपवून टाकतो. मला ना असं बापी, collection तूच करायला जास्त लय वापरते. आवडतं. मला ना असं झोपून वापरावं लागतं. आणि तू काय करतो बरं ठीक आहे ना, सेपरेट आपण सामान करू Face wash आणि वापरा. कोण किती दिवस वापरतं ते बघू, सिंपल गोष्ट आहे. एवढा फेस वॉश लावायचा ना, तू बदाळ भर हा, मी घेतोय. फक्त फेस वॉश वापरतो. मी फक्त फेस वॉश वापरतो, बाकी खरंच बाकीच्या गोष्टी मी लिमिटेड वापरतो. आणि शॅम्पू आणि कंडिशनर मी काही रोज करत नाही, तुला ते पण माहिती. मी 3 दिवसाला 4 दिवसाला एकदा शॅम्पू आणि कंडिशनर युज करतो. हर्षद तुझं काय मत आहे याच्यावरती? कोणाचं? तुमच्या दोघांचं का माझं? तुझं मत काय आमच्या दोघांच्या या टॉपिक त्याचं वरती? असं मत आहे की तू आता वरती जाऊन अभ्यास करणार आहे. काय मत आहे तुझं? मला वाटतं की दोघं सेम वापरत असेल तुम्ही. आणि माझं एक मत आहे आता माझं एक मत आहे. झाडू दे गं मम्मी. झाडू दे. वरती, वरती. करशील ना अभ्यास? करशील ना? अभ्यास पण गरजेचा आहे. याला नुसतं उड्या मारायला लागतं, फिरायला लागतं, आमच्या सोबत काही काम सांगितलं की जीवार येतं आणि अभ्यास पण नाही करणार ना आता अभ्यास. बस उठ, अभ्यास करायला उठ लगेच. त्याच्या माग पळून मी दमलो. इकडे पप्पाचं काय ढवळ चालू आहे स्वयंपाकामध्ये. आपल्याला काय करा माहिती का, मस्तपैकी गरम करा, याच्यावर तेल टाका, मीठ टाका, हळद टाका, एकदम भारी असं एकदम क्रिस्पी करा, एकदम भाजा बरं का त्याला. ओ स्कूबी मॅडम कोण आहे बाहेर? तर आज आहे ना आमच्याकडे मस्तपैकी वांग्याचं भरीत बनलंय, परत वांग्याची भाजी आहे, परत आहे ना आवळ्याचे मस्तपैकी चिप्स बनवलेले. सॉरी मुळ्याचे ना मस्तपैकी असे चिप्स बनवलेले. आता आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे, तर चला एकदा आता पोटोबा करून घेऊ. तर गाईज आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप्स तुम्हाला आजचा व्लॉग बघायला मजा आली असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे, सो लवकर सबस्क्राईब करा.